रामदास कदमांच्या विरोधात कायदेशीर कारवाई, कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार अनिल परब यांच्याकडून कागदपत्रांची जुळवणी सुरू। माजी पत्नी अनिल परबांच्या विरोधात दावा ठोकणार रामदास कदम यांचं प्रत्युत्तर। ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांना वादात ओढलं, कदम यांना मुख्यमंत्री पाठीशी का घालतायत असा सवाल। योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जास्त मस्ती केली तर पोलीस ती उतरवतील, आय लव्ह मोहम्मदचा अमरावतीत प्रसार, भाजप खासदार अनिल बोंडे यांचा संताप। आगाऊपणा केला तर पाक नकाशावर नसेल, भारतीय लष्कर प्रमुखांचा गर्भित इशारा, सैनिकांनो तुमची शस्त्र पारजून ठेवा, लष्कर प्रमुखांनी दिला आदेश। मंत्र्यांनी कान पिळल्यावर गौतमीला नोटीस, अपघातानंतर साधी नोटीस काढायला पुणे पोलीस करत होते टाळाटाळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिळले पुणे पोलिसांचे कान। स्थानिकांचा सल्ला नाकारल्यानं पर्यटकांचा मृत्यू, सिंधुदुर्गच्या शिरोडा वेळदार समुद्र किनाऱ्यावर दुर्घटना, समुद्रातून 5 मृतदेह मिळाले, बुडालेल्या 8 पर्यटकांपैकी 5 ठार, 1 सुखरूप। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरचा वाद चिघळला, रामदास कदमांच्या दाव्यांना उत्तर द्यायला उतरले राऊत आणि परब। ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेसकडून पुन्हा संशय व्यक्त, वायुसेना प्रमुख म्हणतात भारतानं पाकची 8 विमानं नष्ट केली, भारतीय वायुसेनेचा नवा दावा काँग्रेसला पटेना। मराठ्यांच्या शासनादेशावर ओबीसींमध्ये मतभेद, मराठ्यांच्या शासनादेशावर काही ओबीसींचा आक्षेप, तक्रारदार ओबीसींचे मुख्यमंत्री फडणवीसांकडे गाऱ्हाणे। मराठ्यांसाठीच्या शासनादेशाला विरोधाला जरांगे कंटाळले, मराठा कुणबी आरक्षणाचा शासनादेश रद्द करणं शक्य। मुख्यमंत्री 2 दिवसात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घोषणा करणार, गिरीश महाजन यांची माहिती। मराठवाड्याला मदत करताना स्वतंत्र आदेशाने करा, शरद पवारांची महायुतीला विनंती। मुंबईत 3 दिवस 10% पाणी कपात, मंगळवारपासून काही भागात होणार पाणी कपात, मुंबईत 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान पाणी कपात। नवी मुंबईकर नाईकांच्या हातात सत्ता देणार नाहीत, गणेश नाईकांच्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर। राहुल गांधी यांचे चमत्कारिक वक्तव्य, 4 चाकीपेक्षा दुचाकीला जास्त लोखंड का वापरतात, राहुल यांच्या विधानामुळे समाज माध्यमात नुसता धुमाकूळ। हमास सर्वच्या सर्व इस्रायली ओलिसांना सोडून देणार, दहशतवादी संघटना हमास इस्रायलच्या तीव्र माऱ्यापुढे नमली। कफ सिरप लहान मुलांसाठी धोकादायक, केंद्र सरकारने दिला महत्त्वाचा इशारा।